मूलभूत सेवा सुविधा या बडनेरा मतदारसंघात नाहीच. नवीन रस्ते नाही, नाल्या नाही. अजून असा बराचसा क्षेत्र आहे की त्या ठिकाणी मातीचे सुद्धा रस्ते नाही, विद्युत व्यवस्था नाही. डेव्हलपमेंटच्या नावाने जो काही पैसा आला तो पैसा कुठे खर्च झाला हाच प्रश्न बडनेरा मतदारसंघातल्या जनतेसमोर. आपण या व्यतिरिक्त पण बघितलं, शेतकऱ्यांची पण बरीच समस्या आहे. आणखीन युवकांची बेरोजगारी वाढलेली आहे. युवकांना रोजगार नाही, तिथे काही नवीन प्रकल्प आलेले नाही. तर आपल्याला जर संधी मिळाली तर आपण कशा प्रकारच्या समस्या निकाली लावणार? सगळे राजकीय नेते म्हणतात आहे की बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. पण त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे जे साधनं पाहिजे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेच नाही. बडनेरा मतदारसंघामध्ये बडनेराच्या मतदारसंघात जवळजवळ 70-75% शहरी भाग आणि 30-35% ग्रामीण भाग आहे. आणि त्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये मोठमोठाले अभ्यासिका उघडल्या आहेत, त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध आहे, त्या ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था आहे. तसं कुठेच नाहीये. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जनप्रतिनिधीची असते. त्याने उलट जमिनी बळकावणे आज आजपर्यंतच्या 15 वर्ष झाले बडनेरा मतदारसंघात सुरू आहे. ज्या MIDC आहे, मग अमरावतीची MIDC असो की सातुर्णाची प्रायव्हेट इंडस्ट्री असो किंवा बातकुलीची असो, या ठिकाणी कुठल्याच प्रकारची मदत नाही. जर डेव्हलपमेंट होत असेल तर त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी माझा कंत्राटदार कसा त्यांना ते कंत्राट मिळेल डेव्हलपमेंटचं, याचेच प्रयत्न आहे. त्यामुळे ते त्या संधी, त्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी कुठलाच प्रयत्न झाला नाही. उलट त्यांच्या जागा बळकवायच्या हाच एकमेव अंदाज सुरू होता. मला संधी जर मिळाली तर माझ्यासमोर ब्ल्यूप्रिंट तयार आहे. मी आता अंजनगाव बारी सारख्या गावामध्ये मोठी ग्रामपंचायत, त्या ठिकाणी 75 लाखाची अभ्यासिका मी उपलब्ध करतो. त्या मुलांना जर पोलीस भरती द्यायची असेल तर मैदान उपलब्ध, धावायचं कुठे जाईल, त्यांनी भालाफेक गोळाफेक करायचा कुठे, उंचवडी मारायची कुठे. आणि म्हणून हे जे सगळे नेते मंडळी आहे आमच्या या बडनेरा मतदारसंघाचे आमदार निवडून आले, ते आमदार नसून सावकार आहेत. माझा पूर्ण तयारी आहे की त्या ठिकाणी या सर्व व्यवस्था नागरिकांना, बेरोजगार तरुणांना उपलब्ध होईल. बडनेरा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण हे बघितलं की लोकांमध्ये भविष्य आहे, राजकारण तापत आहे. लोकांना एक न्याय देणारा एक व्यक्ती पाहिजे, जे त्यांची समस्या निकाली काढणारा एक व्यक्ती पाहिजे, एक असा जनप्रतिनिधी पाहिजे. तर आपल्याकडे अशीच्या नजरेने ते बघताय तर आपलं काय? जवळजवळ 70 कोटीची कामं आता या मतदारसंघात केली. प्रत्येक गावामध्ये मी निधी टाकलाय. रस्त्यासाठी असेल, व्यायामशाळेसाठी असेल किंवा अभ्यासिकेसाठी असेल किंवा मोठे मोठे सभागृह असेल, मोठे रस्ते असेल, या सगळ्यासाठी मी व्यवस्था केली आहे. आणि बडनेऱ्याच्या जनतेला आता बदल हवा आणि तो बदल करत असताना त्यांना तो सक्षम माणूस पण पाहिजे की त्यांच्या सगळ्या समस्यांचं उत्तर शोध. आणि म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की बडनेरा मतदारसंघाला 15 वर्षापासून आमदार नाही सावकारी सुरू होती, ती मोडीत काढू आणि असा जनप्रतिनिधी म्हणून काम करू की ज्यासाठी बडनेऱ्याची जनता आतुरतेने वाढवत. हो, आपण हे बघितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकीची बहीण योजना जी आहे, महायुती सरकारने जाहीर केलेली योजना, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे महिलांतर्फे. परंतु विरोधक टीका टिप्पणी करते की महिलेची सुरक्षा काय होणार, आणखी त्यांच्या खात्यात पैसे येत नाहीये, फसवी योजना आहे, निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली योजना आहे. त्यावर आपण काय भाष्य करू? नाही, विरोधकांचं कामच ते आहे. विरोधक काही स्वागत करतील असं अपेक्षित होणार नाही की लाडकी बहीण योजना खूप चांगली आहे ना, आम्ही स्वागत. त्याला मोठेपणा पाहिजे असतं. आणि माझं अतिशय स्पष्ट मत या संदर्भात आहे की खूप चांगली योजना आहे. त्या निमित्ताने महिला सक्षम होती,
आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी प्रधानमंत्री होते त्यावेळी त्यांनी महिलांसाठी बचत गट आणला. त्याच्यामागचा कन्सेप्ट संकल्पना हीच आहे की महिला सक्षम जर झाली घरची तर ते कुटुंब सक्षम होते. आणि म्हणून या लाडकी बहीण योजनेने भरपूर फायदे आहेत. विरोधकांनी टीका करत राहावी, त्यांचं ते काम आहे, कारण की पुढील 10 वर्षामध्ये त्यांना हेच करावं लागणार. आणि म्हणून विरोधकांच्या आरोपाकडे फार काही गंभीरतेने घेण्याचं काम. लोकसभा निवडणुकीमध्ये जे आपलं माहितीला काही भागात विदर्भामध्ये जे पराभवाचा सामना करावा लागला, अजून पराभव झालेला आहे, तर आता आपण अशात बघतो की महाविकास आघाडी आहे, पुष्कळ ऍक्शन मोड मध्ये आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही पुढे जास्त आमचे सीटा येतील असं त्यांना असं वाटतं. त्यावर आपण काय बोलतो? हे त्यांना काही वाटू शकतं. त्यांना काय वाटतंय तो महत्वाचा विषय नाही, जनतेला काय. काही उमेदवार पडले की उमेदवाराची निवड कदाचित कमी जास्त झाली असेल, पण भरपूर मतं मिळाली, 5-5, 7-7 लाख मतं मिळाली. त्यामुळे त्याचा परिणाम काही विधानसभेवर होईल असं मला वाटत नाही. आणि यावेळी महायुती तिकीट वाटप करतात. जो खऱ्या अर्थाने काम करणारा आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, सक्षम कार्यकर्ता आहे, त्यांनी भाजप वाढवली, रुजवली, टिकवली, त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लोकसभेचा निकष विधानसभेला लागेल गरजेचं आहे. पक्षश्रेष्ठीतर्फे नुकताच जे सदस्य राबविली गेली, तर मला सांगा पडणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे चित्र आहे? खूप जोरदार चित्र. मला आठवतं की मी ज्यावेळी शहराचा अध्यक्ष होतो त्यावेळी एकाच दिवशी 35,000 मतदान आपलं कार्यकर्ता नोंदणी आम्ही केली होती ऑनलाईन. यावेळी बूथवर प्रभागामध्ये त्या पद्धतीची रचना लागलेली आहे आणि कार्यकर्ते मेंबर करतात. आपला जनसंपर्क पण सतत सुरू आहे, कार्यक्रमाच्या तुम्ही सपोर्टा लावलेला आहे, आपले मेळावे पण सुरू आहे, बैठका सुरू आहे. मला सांगा कशा, म्हणजे आता गावागावात किती गावं आतापर्यंत आपण पिंजून काढले, काय पुढचे नियोजन असतं त्याबद्दल? माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 89 गाव आहे, खेडा आहे आणि बाकी शहरी. मी त्या प्रत्येक भागात जाऊन आलो, तिथे निधी टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या संदर्भात प्रचंड रोष आहे. त्याचबरोबरीने केवळ गंपकबाजी ही लोकांना नको आहे. ग्राउंड रियालिटीवर काम करणारा त्यांना कार्यकर्ता पाहिजे, नेता नको, सावकार नको. आणि म्हणून मला असं वाटतं की मी फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आहे. जे कामं 15 वर्षात केली नाही, आमदाराच्या घरात तर 15 वर्ष आमदारकी, 5 वर्ष खासदारकी पण होती, जे कामं झाली नाही ती कामं मी आणलेल्या निधीमधून झालेली आहेत. आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि आमचा संपर्क आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यश आम्हाला शहरी भागात पण मिळणार आहे. ग्रामीण भागातही तसाच आम्हाला यश मिळते. भाऊ पक्षात गर्दी वाढलेली आहे, सर्वांना असं वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, तिकीट मिळाली पाहिजे, इच्छुक पुढे येत आहे. तर आपल्याला असं वाटतं का पुढे काही अंतर्गत वाद होऊ शकतो, चव्हाट्यावर येऊ शकतो असं वाटतं का? नाही, लोकसभेच्या संदर्भामध्ये आमचा अनुभव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी नक्कीच या गोष्टीचा विचार करेल आणि अशाही प्रकारची कुठली स्थिती उत्पन्न होऊन देणार नाही याची काळजी आमची पक्षश्रेष्ठी घेतील. मतदार बंधूंना भगिनींना आपलं काय मेसेज आहे? माझा बडनेरा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की डोळसपणाने मतदान आपण करू. यावेळी जे आपण 15 वर्ष माणसं निवडून दिली त्यांनी सावकाराच्या पलीकडे दुसरा कुठलाच व्यवसाय केला नाही, विकासाची कामं केली. आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्ता ही चळवळ टिकली पाहिजे, यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे आणि त्याच्या पाठीशी उभं असलं. प्रेक्षकांना हे होतं तुषार भाऊ भारतीय, आपण भारतीय जनता पक्षातर्फे बडनेरा मतदारसंघातून आपण
संबंधित उमेदवार आहात आणि आपण जे विजन मांडलेलं आहे त्या विजनला आपण पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल आपण धन्यवाद. थँक्यू.